हॅलो एव्हरीवन, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज शिकणार आहोत की आपल्या ज्या स्लीव्ज आहे त्याला जॉईन कसं लावायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी स्लीव्जला जॉईन लावलेलं आहे, पण अगदी म्हणजे लक्षातही येत नाही की आपण जॉईन कुठे दिलेलं आहे. तर तुम्हाला असं शिकायचं आहे की कसं करायचं आहे. तर माझ्याकडे एवढीच डिझाईनच्या स्लीव्ज होत्या, म्हणजे एवढाच कपडा पुरत होता, तर मी तेवढ्या करून घेतलेल्या होत्या. आणि खाली जे आहे ते आपली रेग्युलर अस्तरची स्लीव्ज आहे. तर ती मी टाकून वरची डिझाईन करून घेतलेली होती. म्हणजे डिझाईनवरती जेवढे बसत आहेत तेवढे मी कट करून घेतल्या. आणि आता हे जे साईडचे तुकडे आहेत खालचे तुम्हाला जे दिसत आहेत ते आपल्याला इथे जॉईन करायचे आहे. तर आपल्याला इथे कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला एवढा कपडा एक्स्ट्रा पाहिजे आहे, तुम्ही अस्तरचा कपडा वरती ठेवते आणि खाली हा कपडा एक्स्ट्रा लावणार आहे. एक्स्ट्रा याच्यासाठी आपल्याला जॉईन द्यायचं आहे, त्याच्यामुळे अर्धा इंच तरी एक्स्ट्रा लागतं, म्हणून मी आतमध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा टाकलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे तुकडे भेटलेले आहे. आपल्याला या साईडनं असं वरती अटॅच करून स्टिच करायचे आहे या पद्धतीने. तर आपल्याला ही गोष्ट बघायची आहे की आपला भाग सरळ येतो आहे का, म्हणजे वेलवेटचा कपडा जो फ्रंट बाजू आहे ती बरोबर फ्रंट बाजू येते का आणि बॅक बाजू खालच्या साईडनं जाते का. तर आपल्याला या पद्धतीने एकदा लावून बघायचं आहे कन्फर्म करण्यासाठी. बाकी काही नाही, म्हणजे फक्त आपलं चुकायला नको. आणि तशाच पद्धतीने इकडचे आपल्याला ऑलरेडी कपडे तसेच भेटलेले आहेत, त्याच्यामुळे मी कटिंग वगैरे काही केलेली नाही. जे तुकडे उरले होते ते तसेच घेतलेले आहे अटॅच करण्यासाठी. तर आता आपण अस्तरवाली बाजूला काढून ठेवू. आणि ही जी वरती होती म्हणजे आपल्याला वेलवेटच्या साईडनी वेलवेट म्हणजे जे वरती जी सरळ बाजू आहे सरळ बाजूला सरळ बाजू लावायची आहे सरळ. आणि आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपल्याला परत एकदा स्टिच मारल्याच्यानंतर तुम्ही कन्फर्म करू शकता की बरोबर आपल्याला सरळ भाग सरळ येतो आहे. आता काय विषय आहे की ही डिझाईन असल्यामुळे लक्षात येतं, पण जेव्हा प्लेन कपडा असतो तुमचा तेव्हा थोडंसं कन्फ्युजन होतं. तर तुम्हाला या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्यायच्या आहे. आणि ही एक आपण खालून लावणार आहे. जॉईन लावताना कधी एक जॉईन वरतून येणार, एक जॉईन खालून येणार एका साईडनं स्लीव्जला. जर तुमच्या दोन्ही साईडच्या स्लीव्ज बरोबर आहे तर एक नेहमी जॉईन करताना तुमचा एक बाजू वरतून, जसं मी आता पहिला तुकडा जो होता जॉईनचा तो वरतून लावला आणि हा जो होता तो खालून लावलेला आहे. आणि वरती आपण प्रेस स्टिच देऊन घेतलेली होती. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या साईडच्या रेडी झालेल्या आहे. आता आपल्याला या साईडला आपण सेम करणार आहोत. सरळ भाग एकमेकावर ठेवून घेणार आहोत आणि सरळ स्टिच. हे पण तुम्ही इथे परत एकदा बघून घ्या. हा जो आहे हा जॉईन मी वरतून ठेवलेला आहे म्हणजे सरळ भागाकडनं, आणि दुसरा जो आहे तो मी खालच्या बाजूने लावणार आहे. ह्या गोष्टी म्हणजे खूप वेळा काय होतं मग तुमचे स्लीवचे जॉईन आहे एका साईडचे जॉईन वरती येतो, एका साईडचे जॉईन खाली हो जातो आणि फिनिशिंग पण मग नंतर उसवल्याच्या नंतर थोडी बिघडते. तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही स्लीव्ज जॉईन करता, स्लीव्जला जॉईन देता किंवा मग मार्जिनला कुठेही जॉईन देता एक्स्ट्रा, जी तुम्हाला कपडा कमी पडल्याच्या नंतर, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर इथे बघा मी खालच्या साईडनं ठेवलेला आहे, जो तुकडा आहे तो खालच्या सरळ स्लीव्ज मी एकमेकासोबत त्याच्यासाठीच घेते, म्हणजे बाजूला न करता, की जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यामुळे मी नेहमी स्लीव्ज लावताना दोन्ही स्लीव्ज माझ्यासोबतच असतात, म्हणजे बाजूलाच असतात. तर या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही जे आपले जॉईन लावून झालेले आहे अगदी छान पद्धतीने लावल्या गेले आहे आणि वाटतही नाही, म्हणजे स्टिच पण आपल्या लक्षात येत नाही. तर आता इथे आपल्याला स्लीव्ज भेटलेली आहे तर अस्तरची, तर ती आपण लावून घेणार आहोत. अस्तरच्या स्लीवच्या वेळेसही तुम्हाला एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही एका साईडच्या रेडी व्हायला नको, म्हणजे जो फ्रंट भाग असतो तो बाजूला बरोबर फ्रंटला आला पाहिजे. नाही तर काय होतं खूप वेळा की दोन्ही एका साईडच्या स्लीव्ज रेडी होतं, म्हणजे राईट साईड टू राईट साईडच्याच रेडी होत्या किंवा लेफ्ट तर लेफ्टच रेडी होत्या. तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या याच्यामुळे की आता मी इकडे माझा फ्रंटचा भाग होता स्लीवचा कमीवाला शेप, तर तोच मी इकडे लावणार आहे. म्हणजे जो आपला शेप आहे तो अगदी एकमेकासमोरासमोर आला पाहिजे. आपल्याला असं लावून बघायचं आहे कमीवाला जो शेप आहे तो आपला इकडेच आलेला आहे का, म्हणजे समोरासमोर आपल्या स्लीव्ज आलेल्या आहेत का. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आपल्याला जेव्हा खूप वेळेस अस्तरला जॉईन येतं त्यावेळेसही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही कपड्यालाही जॉईन देता आणि स्लीव्ज त्याच्यावरती अटॅच करता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कारण थोड्याशा म्हणजे जेव्हा तुमची स्लीव्ज जर एका साईडची रेडी झाली तर एका साईडची व्यवस्थित बसते, पण दुसऱ्या साईडची जेव्हा लावतो तेव्हा ती चुकते. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवूनच करायच्या आहे. तर तुम्ही इथे या पद्धतीने आता आपण ह्या साईडला घेऊन प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत. प्रेस स्टिच आपण नेहमी अस्तरच्याच बाजूने देतो.
तर आपण इथे अस्तरच्याच बाजूने प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत, म्हणजे आपल्याला वरतून स्टिच दिसतही नाही आपली आणि कपडाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये राहतो. आता जेव्हा तुम्ही स्लीव्जला अटॅच करता तेव्हा तुमची स्लीव्ज पटकन म्हणजे आतमधल्या साईडनी होते आणि स्लीव्जला रिंकल्स वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रेस स्टिच देऊन घ्यायची आहे. तर प्रेस स्टिचने काय होतं म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थित राहते, दिसतही नाही स्टिच, ती जी स्टिच देणार आहोत ती पण आतमधल्या साईडनी चालल्या जाते. तर या पद्धतीने आपण प्रेस स्टिच देऊन घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे म्हणजे अस्तरचा कपडा आतमध्ये ठेवून मेन फॅब्रिकवर ठेवून पूर्ण आपण स्टिच मारून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपली इझिली स्लीव्ज रेडी होत आहे, म्हणजे कुठेच काही कमीही पडत नाही आणि एक्स्ट्राही होत नाही आहे. जो कपडा आहे आपण जॉईन वगैरे दिलेले आहेत ते पण आपण इथे व्यवस्थित बघू शकता तुम्ही, इथे अगदी आपली व्यवस्थित स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता इथे काय सेम आपण जशी मी याला स्लीव्ज लावलेली होती ही तशी दुसरी लावून घेणार आहेत आणि याचा जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी इथे कट करून घेणार आहे. जर तुम्हाला म्हणजे खूप वेळा जर आता माझी डिझाईन असल्यामुळे तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला होता, जर तुम्हाला एवढा घ्यायचा नसेल तर हरकतही नाही, पण माझी डिझाईन असल्यामुळे मी थोडासा एक्स्ट्रा घेतलेला होता. ती तुझ्यात एकदम छान पद्धतीने आपली स्लीव्ज अशी रेडी झालेली आहे. सेम आपल्याला दुसरी बनवायची आहे. तुम्ही इथे समोरासमोर जेव्हा ठेवला तर आपला जो शेप आहे आतमधला शेप तो बरोबर फ्रंट बाजूने येतो आहे, म्हणजे हे बघा मी तुम्हाला असं करून दाखवते, बरोबर आपला जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित येतो आहे आणि डिझाईन पण छान पद्धतीने रेडी झालेली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही सांगू शकता. थँक्यू.